न्यूजमधून मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी. माणगाव शहर ते माणगाव रेल्वे स्थानक परिसरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा. मुंबई पुणे दिशेकडे जाणाऱ्या लेनवर वाहतूक कोंडी. सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची अलोट गर्दी. 4 ते 5 तासांचा दर्शनासाठी कालावधी. व्हीआयपी दर्शनामुळे साई भक्तांची नाराजी. कोल्हापुरात अंबाबाई देवीचा रथोत्सव सोहळा संपन्न. भाविकांकडून ठिकठिकाणी आरती ओवाळून देवीच्या रथाचं स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल. वाहतुकीसाठी 45 अधिकारी आणि 850 वाहतूक पोलीस ठिकठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात. घाटमाथ्यावर होणाऱ्या बैलगाडा स्पर्धेचं लोण कोकणातही. दापोलीतील कर्दे समुद्र किनाऱ्यावर रंगला बैलगाडा स्पर्धेचा थरार. नंदुरबारच्या केलापाणी गावात जायला रस्ता नसल्यानं आदिवासी बांधवांचे हाल. बांबूच्या झोळीतून रुग्णांना घेऊन जंगलातून 15 किलोमीटरची पायपीट. नवी मुंबईत सिडको घरांच्या वाढीव किमती विरोधात मनसेचं चित्रप्रदर्शन. सरकार आणि सिडकोचं लक्ष वेधण्यासाठी उपहासात्मक पद्धतीनं प्रदर्शनाचं उद्घाटन. बीडमध्ये दिवसाढवळ्या शाळकरी मुलाचं अपहरण. शाळकरी मुलाच्या वडिलांना 5 लाखांची मागणी. तासाभरात पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या. घरासमोर रस्त्यावर ट्रॅक्टर लावण्याच्या वादातून शेवगाव तालुक्यातील वाघोलीमध्ये पती पत्नीला जबर मारहाण. दाम्पत्यास किरकोळ कारणावरून 5 ते 6 जणांनी जबर मारहाण केल्याची माहिती. दोघांवर अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार. अमेरिकेतल्या बेकायदा नागरिकांनी 30 दिवसात देश सोडावा. अमेरिकेच्या सरकारनं सोडलं फरमान. 30 दिवसात देशाबाहेर न गेल्यास दंड आणि कारावास. चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूंनी अयोध्येतील हनुमानगढी मंदिरात घेतलं दर्शन. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सामन्यापूर्वी टीम सीएसके अयोध्येत. आणि बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. अपडेट घेऊन लगेच परत येतोय. पाहत रहा 10च्या बातम्या.